हरलो मी अनेक वेळा वर्दीचा ध्यास सोडला नाही, हरलो मी अनेक वेळा वर्दीचा ध्यास सोडला नाही, वर्दी घातल्याशिवाय राहिलो नाही. 9वी 10वी 11 12वी अशा 4 वर्ष मी तालीम केली. मी काही खूप मोठ्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये खेळलो नाही, पण मी गाव स्वरूपीमधील अनेक जत्रा असते त्या ठिकाणी कुस्त्या खेळलो. ग्रॅज्युएशन झालं का माझा फर्स्ट अटेम्प्ट 2018 होता. फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी राज्यसेवा प्री मुख्य आणि इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो, पण तेव्हा मला काय फायनल सक्सेस नाही भेटलं. नंतर 2021ला पण मी प्री मुख्य इंटरव्ह्यू दिला, तेव्हाही माझं सिलेक्शन झालं नाही. 2020लाही प्री मुख्य आणि इंटरव्ह्यू दिला, तेव्हा माझं पॉईंटने रिझल्ट गेला. घरामध्ये चर्चा चालू होती की लग्न करायचं लग्न करायचं लग्न. जेव्हा DYSPचा रिझल्ट येईल तेव्हा लग्न करू. मग झाली, मी गाडीतून उतरलं का मला समोर वडील दिसले. वडील दिसले का सगळी भेटीगाठी, वडीलही जवळ आले, वडिलांनाही मिठी मारली. मलाही खूप अशा आनंद असं आतून येत होते, पण मी थोडं ते कंट्रोल केलं. वडिलांना काही सहनच झालं नाही आणि त्यामुळं मी भारावून गेलो. नाही की मी खूप ग्राउंडवर आहे, मला कोणत्याही गोष्टीचं डोक्यात हवा नाही, काय नाही. जे काही करायचं ते मी सगळ्यांना सोबत धरून, सगळ्यांच्या विचाराने आणि एकमेकाशी संवाद करून, ते मला खूप गोष्टी आवडतात. आणि जाईल तिथं मला रिलेशन तयार करायला. उद्या जे काही करायचंय ते संध्याकाळी मी लायब्ररीतून जाताना, माझं 11:30ला मी लायब्ररीतून जायचो, तेव्हा उद्या काय करायचं प्रॉपर प्लॅनिंग ठरले. महाराष्ट्रातून माझी 12वी रँक आली, NTC मधून प्रथम क्रमांक आले. त्या पाठीमागचं सगळ्या गोष्टी पाहता माझं जे हार्डवर्क आहे, माझं डेडिकेशन आहे, डिसिप्लिन आहे, त्या सगळ्याचा मेळ घालून हे पद मला म्हणले की DYSP होण्यासाठी चांगल्या क्वालिटी कोणत्या लागतात. मी सांगितले की सर डिसिप्लिन लागते, हार्डवर्क लागते, गुड कम्युनिकेशन स्किल पाहिजे, एफिशियन्सी पाहिजे, पोलाइटनेस पाहिजे, सेन्सिटिव्हिटी पाहिजे. सर म्हणले छान, हे तर क्वालिटी लागतातच, पण म्हणले एकच अशी क्वालिटी सांगा की सगळ्यात बेस्ट त्या बातासाठी कोणती क्वालिटी. विचार पण केला नव्हता की एवढी माझी भव्य मिरवणूक निघेल, लोक स्वागतात येतील. अक्षरशः तुम्ही सगळे होता बघितलं की अख्खं गाव लुटून मिरवून आवडायचे. मी डायरी लिखाण करायचो, त्या डायरीच्या फर्स्ट पेजवरती मी लिहून ठेवलेल्या होत्या. एक 4 पंक्ती आहेत की तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुडेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. मंडळी नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी आपण सध्या माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावात आहोत. तुम्हाला माहीत असेल आपल्या शेजारी कोण बसलेत, मी बघितलं असेल. महाराष्ट्रात 12व्या क्रमांकानं NTC प्रवर्गातून DYSP पदावर विराजमान झालेले हे आहेत प्रदीप गोरड साहेब. यांची नुकतीच DYSP पदी निवड झाली. हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला. महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. आणि हेच नाहीतर यांचे सख्खे भाऊ STI पदी त्यांची निवड झाली. एका आठवड्यात 2 सख्खे भाऊ अधिकारी झाले आणि यामुळे हे गोरडवाडी गाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं. अनेक जणांची इच्छा होती, अनेक जणांनी मेसेज केले, फोन केले की प्रदीप गोरड साहेबांना ऐकायचंय, त्यांनी अभ्यास कसा केला, त्यांचा संघर्ष त्यांच्या शब्दातून ऐकायचा. तर आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत मानदेश प्राईम मध्ये. नमस्कार, गुड आफ्टरनून. आम्हाला तुम्हाला ऐकायचंय. बरेच प्रेक्षकांनी फोन केले, मेसेज केले, युट्यूबला कमेंट येत आहेत की प्रदीप शेंडगे साहेबांची यशोगाथा आम्हाला ऐकायचे. काय सांगाल प्रेक्षकांना? 30 ऑक्टोबरला राज्यसेवेचा रिझल्ट लागला आणि त्या रिझल्टमध्ये महाराष्ट्रातून 12वी रँक आणि NTC वर्गातून प्रथम क्रमांकाने माझा रिझल्ट आला. रिझल्ट लागला तेव्हापासून 3 दिवस झालं अनेक ठिकाणाहून मला मेसेज येतात, कॉल येतात, अभिनंदनाचा वर्षा होतोय, अनेक जण भेटीगाठी घेतात. काल गावामध्ये सुद्धा आमच्या खूप मोठं माझं स्वागत केलं, मिरवणूक काढली आणि त्यामुळे मी अतिशय आनंदात आहे. माझं फॅमिली, माझं मित्रपरिवार हे सगळे 3-4 दिवस झालं आमच्या गावामध्ये तर अक्षरशः दिवाळी साजरी होते. त्यामुळे सर्व गावकरी, माझे मित्रमंडळी खूप आनंदामध्ये आहेत. तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं आणि परत त्यानंतर कुठं गेला, माध्यमिक शिक्षण कुठं झालं, याबद्दल काय सांगा? माझं प्राथमिक शिक्षण या ठिकाणीच 1 किलोमीटरवरती शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एमगरवस्ती. या ठिकाणी 1ली ते 4थी झालं. नंतर 5वी ते 8वी इथे जवळच आमच्या गावाशेजारी गीताई प्रशाला मोठी वस्ती शाळा या ठिकाणी झालं. नंतर 9वी 10वी मध्ये माळशिरस प्रशाला माळशिरस या ठिकाणी झालं. कारण मी 9वी मध्ये असताना मला पहिलवानकीचं वेळ लागलं, तेव्हा मी तालमीमध्ये गेलो, त्यामुळे मी माळशिरसला 9वी ते 10वी केलं. परत 11-12वी माळशिरस मध्येच गोपाराव देव प्रशाला ज्युनियर कॉलेज आणि ज्युनियर कॉलेज माळशिरस या ठिकाणी सायन्स मधून झालं. आणि नंतर 12वी नंतर मी पुण्याला गेलो आणि तिथे मी BA राज्यशास्त्र या विषयामध्ये डिग्री घेतली. ही तुम्ही आता अधिकारी झाला, ही अधिकारी होण्याची प्रेरणा तुम्ही सर्वप्रथम कोणाकडून घेतली होती? कसं तिकडे वळला तुम्ही?
तर एक लहानपणापासूनच वाटायचं की मला एक अधिकारी झालं पाहिजे. तेव्हापासून एक डोक्यामध्ये विचार होता की एक चांगला ऑफिसर आपण झालो पाहिजे. पण हे करत असतानाच मी 9वी मध्ये असताना आमच्या गावामध्ये जे की माझं मार्गदर्शक आहेत माननीय सोमनाथ कर्णवर साहेब PSI झाले. तेव्हा पण आणखी एक मला प्रेरणा मिळाली की आपण आता PSI व्हायचं. मग तेव्हापासून डोक्यामध्ये होतं की PSI करायचं. मग जेव्हा मी पुण्यामध्ये गेलो, मी अभ्यास करण्यासाठी PSIच्याच उद्देशाने गेलतो. परंतु ते करत असताना नंतर समजलं की बाबा राज्यसेवेतून पण DYSP दर्जाचं एक सर्वोच्च पद भरलं जातं पोलीस डिपार्टमेंट मधील. मग नंतर मी पूर्ण राज्यसेवेचा अभ्यास सिलेबस समजून घेतला आणि राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला 2017 साली. आम्ही तुमचे बरेच किस्से, आता तुम्ही DYSP झाल्यापासून 1-2 मुलाखती तुमच्या ऐकल्या. तर तुम्ही DYSP झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे ठाम निश्चय केला होता आणि आता फायनली DYSP झालाय तुम्ही. आणि तुम्ही पैलवान देखील होता. याबद्दल काय सांगाल? पैलवान होता तुम्ही, कधीपासून पैलवानकीचं वेड होतं, ते कधी सुटलं? मी 9वी मध्ये असताना तालमीमध्ये गेलो. मला त्यावेळेस पैलवानकीचं किंवा एक चांगलं शरीर कमावण्याचं हे खूप आवड निर्माण झाली. मग 9वी, 10वी, 11, 12वी अशा 4 वर्ष मी तालीम केली. मी काही खूप मोठ्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये खेळलो नाही, पण मी गाव स्वरूपीमधील अनेक जत्रा असते त्या ठिकाणी कुस्त्या खेळलो. शालांतर्गत जी कुस्ती स्पर्धा असते त्या ठिकाणी खेळलो. नंतर काही दिवस मी सांगलीला या ठिकाणी उन्हाळा सुट्टीमध्ये तालमीमध्ये होतो. तर 4 वर्ष मी एकंदरीत पैलवानकी केलेली आहे. आणि त्यानंतर तुमचा जो किस्सा आहे तो काय आहे नेमका? म्हणजे लग्न करणार पण DYSP झाल्याशिवाय नाही करणार. कसं माझं स्वप्नच होतं की पोलीस डिपार्टमेंट मधील आपल्याला सर्वोच्च DYSP पद काढायचं. 2017ला अभ्यास केला तेव्हापासूनच. मग ते करत असताना मी ग्रॅज्युएशन झालं का माझा फर्स्ट अटेम्प्ट 2018 होता. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच मी राज्यसेवा प्री मुख्य आणि इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो, पण तेव्हा मला काय फायनल सक्सेस नाही भेटलं. नंतर 2021ला पण मी प्री मुख्य इंटरव्ह्यू दिला, तेव्हाही माझं सिलेक्शन झालं नाही. 2020लाही प्री मुख्य आणि इंटरव्ह्यू दिला, तेव्हा माझं पॉईंटने रिझल्ट गेला. परत 2021लाही माझं प्री मुख्य इंटरव्ह्यूला गेलो आणि राज्यसेवेतून जे की सध्या मी पोस्टिंगवर आहे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब या दर्जाचं पद मला मिळालं. जेव्हा पद मिळालं की तेव्हा मग माझं आता घरामध्ये चर्चा चालू होती की लग्न करायचं. ठीक आहे म्हणलं, लग्न तरी जमून ठेवावं. मग माझं लग्न रिझल्ट लागल्यानंतर लग्न जमलं. ते लग्न जमून जवळपास आता 2.5 वर्ष झालेत. मग तेव्हा त्यांनाही मी सांगितलं लग्न जमताना की जोपर्यंत माझा DYSPचा रिझल्ट येत नाही मी माझं 100% देणार. आणि स्वतःवरती विश्वास होता, काही झाले तरी माझा रिझल्ट येणार. मग मी थांबवले की जेव्हा DYSPचा रिझल्ट येईल तेव्हा लग्न करू. मग 2024 एकदम सिरियसली प्रामाणिकपणे पूर्ण झोकून 1-1.5 वर्ष अभ्यास केला आणि रिझल्ट आला. आणि हे सांगायचं की आता लग्नाचीच माझी डेट 25 नोव्हेंबर आहे आणि मला अंदाज होता की ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये रिझल्ट लागेल. त्या दृष्टिकोनातूनच मी लग्नाची आता डेट अगोदरच काढून ठेवलेली. आणि आता लग्न होतंय, DYSPचा रिझल्ट आलाय, यासारखा आनंद काय आहे. नक्कीच. आम्हाला सांगा की तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तुमचे वडील रडतायत. मीच मुलाखत घेतली होती, त्या वडिलांनी सांगितलं होतं की खूप संघर्ष केला. पहिली भेट तुम्ही अधिकारी झाल्यानंतर वडिलांना भेटला, वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं, तुम्ही सुद्धा तुमचे सुद्धा डोळे पाणवले होते. तो काय सीन होता त्यावेळेस, भावना काय होत्या? सर माझ्यासाठी तो क्षण हा खूपच विशेष होता. खरंच त्या क्षणासाठीच मी यासाठीच अट्टास केला होता. कारण ज्या वेळेस मी एंट्री माळशिरसमध्ये स्टार्टिंगला गेस्ट हाऊसला झाली, त्या गेस्ट हाऊस साठी संपूर्ण गावकरी अनेक मित्रमंडळी जमली होती. आणि मला माहित नव्हतं की त्या ठिकाणी वडील येतील, कारण गावामध्ये प्रोग्रामचं खूप नियोजन होतं. मला वाटलं ती गावामध्ये असतील. परंतु एंट्री झाली, मी गाडीतून उतरलं का मला समोर वडील दिसले का सगळी भेटीगाठी, वडीलही जवळ आले, वडिलांनाही मिठी मारली. मलाही खूप अशा आनंद अश्रू आतून येत होते, पण मी थोडं ते कंट्रोल केलं. वडिलांना काही सहनच झालं नाही आणि त्यामुळं मी भारावून गेलो आणि तो आज व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. हो. आम्हाला सांगा की अशी कोणती घटना आहे, कोणता प्रसंग आहे, ज्या प्रसंगामुळे तुमचं पूर्ण आयुष्य बदल आठवते का एखादी घटना, प्रसंग? सर अशी विशेष काही घटना नाही, पण मी एक ठरवलेलं आणि माझा आणखी एक विशेष गुण आहे, मी जर एखादी गोष्ट ठरवली तर मी ते 100% देतो. जरी झाली तरी लेट होती, परंतु ते झाल्याशिवाय राहत नाही. 100% मला सक्सेस मिळतं. मी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी ठरवल्या ते माझ्या सर्व काही मनासारख्या झालेल्या आहेत. आणि हे आता बघा गेलं तर हे एक प्रकारचा आता ट्रेलर आहे. प्रशासनात खूप चांगल्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंटमध्ये मला काम करायचंय आणि समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांची मला सेवा करायची आहे. तुमच्यासारखं बनण्याचं अनेकांचं स्वप्न आहे. अनेक विद्यार्थी तुमच्याकडे बघून शिकणार आहे, त्यांना काय संदेश द्याल? नक्कीच मी एक सांगेल की जे काही तुम्ही ठरवता
ते तुम्ही स्वतःशी ठाम पाहिजे. हम्म. आणि जे काही मोटिवेशन आहे ते तुम्हाला इंटरनल स्वतःचं मोटिवेशन पाहिजे. बाहेर येऊन सांगतोय किंवा आज माझं तुम्ही व्हिडिओ बघताय, माझी मुलाखत बघून जर ह्या प्रेरणेने होत असेल तर नक्की तुम्हाला एक प्रेरणा मिळेल. परंतु ते प्रेरणा एक टेम्पररी असेल. जर तुम्हाला शेवटपर्यंत एनर्जी टिकून ठेवायची असेल तर स्वतः आतूनच तुम्हाला इन्स्पायर झालं पाहिजे. आणि जे काही सक्सेस मिळवायचे असेल, मी काय म्हणत नाही की तुम्ही सगळे डेप्युटी कलेक्टर डिवाइस व्हा. ज्या काही क्षेत्रामध्ये जात, चांगला डॉक्टर बना, चांगला इंजिनियर बना, चांगला व्यक्ती बना, किंवा अनेक वेगवेगळ्या फील्ड आहेत त्या, किंवा वेगवेगळ्या आणखी पोस्ट आहेत त्या, ज्या ठिकाणी जावा. परंतु त्या ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी स्वतःचं 100% द्या, तर नक्की तुम्ही सुद्धा बेस्ट बनाल. तुमच्या या सगळ्या प्रवासात आई वडिलांची कशी साथ लाभली तुम्हाला, याबद्दल काय सांगाल? सर, माझ्या आईवडिलांशिवाय तर हे शक्यच नव्हतं. कारण माझे आई वडील दोघेही अशिक्षित आहेत. त्यांना कधी ते शाळेत गेले नाहीत, त्यांना सही सुद्धा करता येत नाही. आणि माझ्या आईनं मला शाळेमध्ये पहिलीमध्ये नाव घातलं. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या ह्या प्रवासामध्ये आई वडील कधी सुद्धा शाळेत आले नाहीत किंवा आपला मुलगा काय करतो त्यांचा अफाट विश्वास. जे काही कराल ते आम्ही तुमच्या पाठीशी मागाय ते करा. त्यांचं म्हणणं नव्हतं की तुम्ही अधिकारीच व्हा किंवा इतर वेगळं बना. तुम्हाला जे काय करायचं ते करा, आमचा सपोर्ट आहे. तुम्ही माघारी येऊन शेती करा तरी आमचा सपोर्ट नाही. त्यामुळे एक प्रकारचं आमच्यावर कोणतं दडपणच नव्हतं. त्यामुळे त्यांची खूप मोलाची साथ या प्रवासामध्ये आहे. अतिशय वेगवेगळी आमच्या मध्यंतरी काळात परिस्थिती खालावलेली, अशा स्थितीत सुद्धा आम्हाला त्यांनी कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणून दिली नाही. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासाचं आज आम्ही सार्थ केलेलं आहे. काय वाटतंय हे सगळं यश बघून, एक लहानपणीचा तुम्ही आणि आता तुम्ही DYSP झालाय, ह्याचं असं कॉम्बिनेशन जर केलं तर कसं वाटतं तुम्हाला, काय म्हणायचंय तुम्हाला? सर, नक्कीच हा आनंदाचा क्षणच आहे. आज एवढ्या सर्वोच्च पदावरती पोहोचलोय, जे की स्पर्धा परीक्षेचे 3-4 लाख फॉर्म येतात. अशा फॉर्म मधून एक सर्वसामान्य कुटुंबातील, ज्यांना शाळेचं काय माहित नाही, सर्वसामान्य खेडेगावातील अशा सर्व परिस्थिती असताना या पदापर्यंत मी पोहोचलो, याचा नक्कीच अभिमान आहे. परंतु मी माझं स्वतःच एक अभिमान आहे की मी खूप ग्राउंडवर आहे. मला कोणत्याही गोष्टीचं डोक्यात हवा नाही, काय नाही. जे काही करायचं ते मी सगळ्यांना सोबत धरून, सगळ्यांच्या विचाराने आणि एकमेकाशी संवाद करून, ते मला खूप गोष्टी आवडतात. आणि जाईल तिथं मला रिलेशन तयार करायला आवडतं. त्यामुळे फ्रेंड सर्कल आणि बाहेर जिथं जाईल तिथं अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्यांना मी जोडत चाललेलो आहे. तुमचं जे अभ्यासाचं रुटीन आहे ते दिवसभराचं शेड्यूल कसं होतं, दैनंदिन दिवस कसा होता तुमचा? म्हणजे माझ्याकडे डिसिप्लिन खूप होते. प्रत्येक गोष्ट माझ्याशी प्लॅनिंग न ठरलेलं आहे. असं नाही की ढोबळ मनाने कधीही लायब्ररीत जावा, अभ्यास करा, कधी झोपा. कोणत्या टाइमला झोपायचं, कोणत्या टाइमला लायब्ररीत जायचं, लायब्ररीत किती वेळ बसायचं, अभ्यासात ब्रेक कोणत्या टाइमला घ्यायचा, असं सगळं माझं रुटीन ठरलेलं असायचं. मला डायरी लिखाणाची सवय पहिल्यापासून. मला उद्या जे काही करायचंय ते संध्याकाळी मी लायब्ररीतून जाताना, माझं 11:30ला मी लायब्ररीतून जायचो, तेव्हा उद्या काय करायचं प्रॉपर प्लॅनिंग ठरलेलं असायचं. मी झोपणार बरोबर, मी 11:30ला झोपणार, सकाळी मी 6ला उठणार. आणि पैलवानकी असल्यामुळे व्यायामाची आवडच, 1 तास डेली मी स्वतःच्या फिजिकल शरीरासाठी द्यायचो. 1 तास व्यायाम करणार आणि सकाळी 7:15 ते 7:30 मध्ये लायब्ररीमध्ये जाणारच. आणि त्या रुटीन मध्ये एक 10 तास, मी जास्त काही नाही पण एक 10 तास मी चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचो. जे करायचो 100% करायचो स्वतःला देऊन. आणि इतर जे काही माझं झोपण्याची वेळ आहे, माझं रुटीन आहे, ते माझं प्रॉपरली ठरलेलं असायचं. हे डिसिप्लिन माझ्याकडे खूप होता. तुम्ही एका शेतकरी कुटुंबातून आलाय. तुम्ही सुरुवातीला निबंधक, सहाय्यक निबंधक, बरोबर, सहाय्यक निबंधक या पदावर कार्यरत होता आणि त्यानंतर तुम्ही अभ्यास करून DYSP, आता DYSP पदावर विराजमान झालाय. काय वाटतं, म्हणजे यापेक्षा मोठी स्वप्न आहेत का तुमचे? हे काय आहे तुमचे? माझं 2021ला सिलेक्शन झालं, जे की आता पद आहे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब दर्जाचं. आता रिसेंटच माझं प्रोबेशन पिरियड कंप्लीट झालेलं आहे. 2022च्या जाहिरातीमधून मला गट ब दर्जाचं पद मिळत होतं, परंतु ते मी काय घेतलं नाहीये. आणि आता पण पहिल्यापासून डोक्यात होतं, मागाशी तुम्हाला म्हटलं तसं, की मला काहीही झालं तरी पोलीस डिपार्टमेंट मधील DYSP पद काढायचंय. मग हे मनामध्ये पाठीमाग न झाल्यामुळे थोडी खंत होती. मग परत आणखी जी काही माझी आहे ते स्वतःच मी 100% दिलं, पुन्हा आणि शून्यातून प्रॉपर प्लॅनिंग केलं आणि ह्या पदापर्यंत जे काही आज महाराष्ट्रातून माझी 12वी रँक आली आणि NTC मधून प्रथम क्रमांक आले, या पाठीमागचं सगळं गोष्टी पाहता माझं जे हार्डवर्क आहे, माझं डेडिकेशन आहे, डिसिप्लिन आहे, या सगळ्याचा मेळ घालून हे पद मला मिळालं. विद्यार्थ्यांना काय संदेश द्याला, अभ्यास कसा करावा? तुम्ही आता सांगितलं सगळ्या गोष्टी, कुठल्या तुम्ही तुमचं अनुभव सांगा. आता खरं सांगायचं झालं तर मला
ऍक्च्युअल स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त टाइम लागला. हम्म. त्याच्या पाठीमागं पहिली चूक होती की मला एक चांगला मेंटॉर पाहिजे होता. तो मेंटॉर मिळाला नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये जाताना तुम्हाला डायरेक्शन हे खूप महत्वाचे असते. गोल तुम्हाला माहित आहे पण जे डायरेक्शन समोरची असते का ते जर व्यवस्थित भेटली तर ते कमी वेळामध्ये सक्सेस भेटतं. जे की 3-4 वर्षामध्ये सक्सेस भेटायला पाहिजे होतं, मला ते 6 ते 7 वर्ष लागली. आणि हे करताना तुम्ही स्वतःचं तुमचं गट्स ओळखा, तुमचं पोटेन्शियल ओळखा, चांगला मेंटॉर ठेवा आणि 100% द्या स्वतःला. हार्डवर्कची तयारी ठेवा, स्मार्ट वर्क करा, नक्की तुम्हाला सुद्धा सक्सेस मिळेल. पण स्वतःवरती विश्वास ठेवा, कुटुंबांना सोबत घ्या आणि जो काही तुम्हाला आयुष्यामध्ये डिसिजन घ्यायचं आहे ते सर्वांना विचारात घेऊन घ्या. तुम्हाला सुद्धा नक्की सक्सेस मिळेल. तुमचा इंटरव्ह्यू झाला आणि त्या दिवशी तुमचा रिझल्ट पण लागला. ती भावना काय होती ज्यावेळेस रिझल्ट लागला? ती प्रसंग काय होता त्यावेळेस? तुमच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया काय होती, काय सांगाल? आता MPSCचा 4 वर्षापासून असं ही झालेलं आहे की ज्या दिवशी शेवटचा इंटरव्ह्यू होतो त्याच दिवशी रिझल्ट लागतो. माझा इंटरव्ह्यू 30 ऑक्टोबरला होता. तो इंटरव्ह्यूचा शेवटचा दिवस होता आणि इंटरव्ह्यू माझा आत मान्य भुजबळ साहेबांकडे होता, जे की पॅनल अध्यक्ष होते आणि त्यांच्या शेजारी एक IAS IPS दर्जाचे सिनियर IAS IPS होते. आणि इंटरव्ह्यूला मी ज्यावेळेस आत एंट्री केली, कारण भुजबळ साहेब म्हणल्यावर सुरुवातीला वाटलं की पोलीस डिपार्टमेंट इंटरव्ह्यू आता स्ट्रिक्ट जाणार, पण मी आत एंट्री केली. एंट्री केल्यानंतर मी छानशी स्माइल दिली. सरांनी लगेच म्हणलं की स्माइल छान आहे, DYSP का? येस सर म्हणलं. सर जेव्हा DYSP म्हणलं त्यावेळेसच मी तिथंच माझी 90% जिंकलेलं होतं. मी म्हणलं काही झाली तर आता आपल्याला मार्क्स इंटरव्ह्यूला चांगले येणार आणि आपण नक्की डिवाइस होणार. इंटरव्ह्यू खूप छान पद्धतीने गेला. जवळजवळ 30 मिनिटाच्या आसपास इंटरव्ह्यू झाला. अनेक वेगवेगळ्या प्रकारचं क्वेश्चन विचारलं आणि त्या प्रत्येक क्वेश्चनशी मी छान कॉन्फिडन्सनी उत्तरं दिली आणि सरांनी डिपार्टमेंटच्या रिलेटेड खूप क्वेश्चन विचारलं. सर म्हणले की DYSP होण्यासाठी चांगल्या क्वालिटी कोणत्या लागतात? मी सांगितले की सर डिसिप्लिन लागते, हार्डवर्क लागते, गुड कम्युनिकेशन स्किल पाहिजे, एफिशियन्सी पाहिजे, पोलाइटनेस पाहिजे, सेन्सिटिव्हिटी पाहिजे. सर म्हणले छान, हे तर क्वालिटी लागतातच, पण म्हणले एकच अशी क्वालिटी सांगा की सगळ्यात बेस्ट त्या बातासाठी कोणती क्वालिटी लागते? सर म्हणलं मी डिसिप्लिन पाहिजे. सर एवढं खुश झाले. सरांनी असं बोट केलं, IAS आणि IPS सरांनाही त्या म्हटले की आयुष्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे तुम्हाला. हे डिपार्टमेंटसाठीच नाही, तुम्ही कुठेही जावा, डिसिप्लिन हा क्वालिटी खूप महत्वाचा आहे. खूप सर खुश झाले. अनेक वेगवेगळे प्रश्न विचारत होते, मी चांगल्या पद्धतीने उत्तर देत होतो. शेवटपर्यंत सर माझ्याकडे पूर्ण आय कॉन्टॅक्टने इंटरव्ह्यू घेत होता आणि मला जे काही 65 इंटरव्ह्यूला मार्क्स आले, वन ऑफ द बेस्ट मार्क्स आहे ते. त्यामुळेच मी आज या पदापर्यंत पोहोचण्यास मला मदत झाली. आणि हा राज्यसेवेचा माझा एक्सपिरियन्स 6वा इंटरव्ह्यू होता. 6 इंटरव्ह्यू असल्यामुळे माझ्याकडे एक्सपिरियन्स खूप होता, परंतु मी तयारी करताना शून्यातून तयारी केली. जी काही मी फर्स्ट इंटरव्ह्यू देतोय प्रिपेअर पण मी खूप छानसं केलेलं होतं. छोटी छोटी गोष्ट जसे की रूम मध्ये आल्यानंतर कशी एंट्री करायची, बसायचं कसं, आय कॉन्टॅक्ट कसा ठेवायचा, या आणि उत्तर तर माझी चांगली तयारीच होती. जे काही माझे पदावर आहे त्याची, माझं ग्रॅज्युएशन, जे काही करंट इश्यू असतील नॅशनल लेवलचं, इंटरनॅशनल लेवलचं, खूप छानशा पद्धतीने इंटरनॅशनल लेवललाही सरांनी इंटरव्ह्यू चांगला घेतला. जे की रशिया युक्रेन चालू आहे त्या रिलेटेड, हमासचा पॉईंट चालू आहे, हमास इस्रायलचा, नंतर पाकिस्तानचा विषय, पाकिस्तानच्या राजकारणावरती सर गेले. म्हणजे पाकिस्तानच्या राजकारणाचं काय वैशिष्ट्य आहे की तिथं कंटिन्यू अस्थिरता असते. सर म्हणलं पाकिस्तानचं राजकारण नेहमी 3A मुद्द्याभोवती असतं. सर म्हणले 3A काय? सर म्हणलं अल्ला, आर्मी, अमेरिका. अरे वा सर म्हणले बेस्ट, ह्या मुद्द्याभोवतीच असतं. मग अनेक असं वेगवेगळं सरांनी इंटरनॅशनल विषय घेतला, जसं की नेपाळचा विषय घेतला, लडाखचा विषय घेतला आणि आपल्या भारतात इलेक्शन चालू आहेत जे की बिहारमध्ये चालू आहे, SR सिस्टीम, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, त्या संबंधित पण घेतला. छानसा इंटरव्ह्यू झाला आणि एकंदरीतच त्या सगळ्याचं मला मार्क्समध्ये रूपांतर झालं. नक्कीच. आणि ह्या सगळ्या गोष्टी उरकून तुम्ही गावाला आला, गावकऱ्यांनी तुमची मिरवणूक काढली. तो क्षण कसा होता? गावकऱ्यांना तुम्ही संबोधित करत होता. सर नक्कीच हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. मी स्वतः विचार पण केला नव्हता की एवढी माझी भव्य मिरवणूक निघेल, लोक स्वागतात येतील. अक्षरशः तुम्ही सगळे होता बघितलं की अख्खं गाव लुटून मिरवणुकीला होतं. रोजचं गाव बगल तिकडं गावामध्ये लोकच होती. लोकांच्या एक आनंद अश्रू, अनेकांच्या डोळ्यावरून आनंद अश्रू वाहत होते. अनेक जण माझ्या हातात हात देण्यासाठी, मला भेटण्यासाठी अशी गर्दी करत होते. ते प्रसंग बघून मी सुद्धा अतिशय भारावून गेलो की एवढी मोठी माझी मिरवणूक करते, तेवढे माझी मित्रमंडळी, वडीलधारी मित्रमंडळी, ग्रामस्थ, माझे पाहुणे सगळे आलेत. या सर्वांचं सर मला
मी तुमच्या माध्यमातून आभार मानतो की एवढा माझ्यावर सगळ्यांनी विश्वास होता. मी पण विचार कधी केला नव्हता की एवढा अभिमान आहे. आणि प्रत्येक आज तुम्ही बघताय गावामध्ये सगळीकडे चर्चा चालू आहे. अभिमानाने जाईल तिथं म्हणतात की प्रदीप साहेब आमचे डीवायएसपी झाले, प्रदीप साहेब आमचे डीवायएसपी झाले. जाईल तिकडे सगळीकडे हे चर्चा आहे. आणि हे नंतर मी आणखी आनंदितच झालेलो आहे सर. नक्कीच. आम्ही तुमच्या गावातील काही ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली तर त्यांनी आम्हाला म्हणजे तुमच्या गावचा इतिहास सांगितला की हे गाव मेंढक्यांचं होतं. या गावात सगळी मेंढर राखणारी होती, आडगी लोक, अशिक्षित लोक होती. परंतु अलीकडच्या काळात या गावाची ओळख बदलू लागली आहे. अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखू लागले. तुमच्या अगोदर हे अनेक अधिकारी झाले, परंतु पहिला सगळ्यात मोठा अधिकारी तुम्हीच झाला डीवायएसपी. काय सांगाल की पुढची गावाची दिशा कशी असेल? आणि तर मोठा अधिकारी म्हणता येणार नाही मला. काय किती मोठा झालो तर मला काय वाटत नाही. आमच्या गावातील खूप एज्युकेटेड लोक आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. मी मोठा अधिकारी म्हणता येणार नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये मला पद मिळालं, मला एक जबाबदारी मिळाली. आणि यातून मला आणखी एक छानसा मेसेज वाटतोय की माझ्याकडून प्रेरणा घेऊन गावातील आणखी एक उच्च दर्जाचा अधिकारी घडतील, वेगवेगळ्या फील्डमध्ये जातील. परंतु ह्या प्रवासामध्ये मला अनेकांची साथ मिळाली. आता मी प्रत्येकाचं इथं नाव घेऊ शकणार नाही, परंतु खूप साथ मिळाली. जसे की आमचे डॉक्टर दादा आहेत, डॉक्टर मच्छिंद्र गोरड, FS सोमनाथ कर्नूर साहेब आहेत. सुरुवातीच्या काळात भरत सर आहेत, जे की मला 9वी 10वीला त्यांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. आप्पा गोरड सर आहेत. अनेक वेगवेगळे सर, शिक्षक आमच्या गावामध्ये शिक्षकही जास्त आहेत, एज्युकेटेड जास्त आहेत. सगळ्यांनी मला वेळोवेळी चांगली गायडन्स दिला. आणि अनेकांचा तुम्हाला सांगतो की तुम्ही अनेकांना विचारा बाहेर की प्रत्येकाला वाटत होते की प्रदीप साहेब अधिकारी होणार, सगळ्यात मोठा अधिकारी होणार. मी म्हणत नाही मी मोठा अधिकारी आहे, पण ती बाहेर आधी 4 वर्षापासून चर्चा चालू होती की अनेक बघता की तुम्ही बाहेर उलट लोक मुलं अभ्यास करत असेल तर बाहेर त्याची माप काढतात. बरोबर. की म्हणतात काय करतोय, काय झालं का नाही, होतंय का नाही. परंतु माझ्या बाबतीत मी अभिमानानं असं सांगतो की प्रत्येकाला विश्वास होता की 100% अधिकारी होणार. आणि त्यांच्या विश्वासाला आज निस्वार्थ माझा रिझल्ट मी दाखवून दिलेला आहे. सर, ज्यावेळेस तुम्ही गावकऱ्यांसोबत बोलत होता त्यावेळेस भाषणाची सुरुवात म्हणजे आम्ही तर पहिल्यांदाच तुम्हाला ऐकलं होतं भाषणाच्या माध्यमातून. तर सुरुवात छान केली होती, एक काव्य म्हणलं होता ते, त्या काव्यानं आपण आपल्या मुलाखतीचा शेवट करूया. मला हरिवंशराय बच्चन यांच्या त्या कवितेतली 4 लाईन आहेत त्या, ती मला खूप आवडायची. मी डायरी लिखाण करायचो, त्या डायरीच्या फर्स्ट पेज वरती मी लिहून ठेवलेल्या होत्या. एक 4 पंक्ती आहेत की तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुडेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. नक्कीच, खूप छान. भाषणाचा शेवट ज्या ओळीनं केला त्या ओळी आमच्या प्रेक्षकांना ऐकून दाखवा. ती काय मी अशी काय ठरवून केलेली नव्हती, परंतु ते मी स्वतःशीच माझी तयार केलेली आहे. मला ती छानशी आवडती की तहान माझी समुद्र एवढी थेंबानं पोट भरणार नाही, तहान माझी समुद्र एवढी थेंबानं पोट भरणार नाही, हरलो मी अनेक वेळा वर्दीचा ध्यास सोडला नाही, हरलो मी अनेक वेळा वर्दीचा ध्यास सोडला नाही, वर्दी घातल्याशिवाय राहिलो नाही. नक्कीच, खूप छान. मी तर असं म्हणेन की सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं भेटल्यात. आणि अजूनही काय तुमच्या मनात काय विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न विचारा, आपण पुढल्या वेळेस त्यांना विचारूया. सर, खूप छान वाटलं तुम्हाला. थँक्यू सो मच. तुम्ही आला, माझी मुलाखत घेतली, भेटला, आनंद वाटला. थँक्यू. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मंडळी, आपण विविध क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट देत असतो, मुलाखती घेत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.